नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. झाले का सर्वांचे धोंडे खाऊन? हा धोंड्याचा महिना चालू आहे. म्हटलं चला थोडंसं चर्चा करूया धोंड्याच्या महिन्यावर. आणि आता धोंडा म्हणलं तर कसं सगळेच खुश राहतात आणि जावई लोकांची तर खरं मजाच असते. पहिला धोंडा, दुसरा धोंडा, तिसरा धोंडा, म्हणजे असे किती धोंडे येतात. तिसऱ्या वर्षी धोंडा येतो. पण धोंडे म्हणजे ही प्रथा पहिल्यापासून आहे. पण पहिली कशी होती आणि आता कशी झाली हिच्याबद्दल कोणी केला? एवढा मोठा धोंडा एवढा मोठा कसा काय पसरला? आणि जे मुलाकडचे धोंड्याला जातात मुलीकडच्या सासूरवाडीला, तर सासूरवाडीवाल्यांना किती हे धोंडा जड जातो याचा कधी कोणी विचार केलाय का? आता पहिला धोंडा, मी असं म्हणणार नाही धोंडा करू नका, धोंडा करायलाच पाहिजे. पण धोंडा करताना जर तुम्ही तुमचे सगळीच फॅमिली, चुलत मुलत सगळे जर घेऊन जात असेल तर ते धोंडा करणाऱ्याला किती जड जातं. आणि जे सासरकडची मंडळी जर धोंडा हौशीनं करत असेल, ते जर पैशावाले असतील आणि एक मुलगी असेल आणि ते म्हणजे सोनं करतात, कोणी कोणी अंगठ्या वगैरे साखळी असे जवायला करतात, त्यांची परिस्थिती आहे करण्याची, ते करतात. पण ही परंपरा अशीच एकमेकाची बघून 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 ही वाढत चालली आणि हे कुठंतरी गरिबाला जड जातंय. ज्यांना 1, 2, 3, 4 मुली आहे तर त्यांनी कसे करावं हे धोंडे? त्यांना किती जड जात असेल? त्यांना काय एकच धोंडा करायचा असतो का? हे पैशावाले लोक दिवसेंदिवस काहीही प्रथा काढत चालले आणि ही प्रथा कुठंतरी बंद व्हायला हवी. मी असं म्हणणार नाही की तुम्ही धोंडे करूच नका, धोंडा करा. पण कोणाला? फक्त लेक जावई आणि सासू सासरे. तुम्ही जर त्यांची पूर्ण कुटुंब फॅमिली घेऊन येत असेल, भाऊबंद नातेवाईक सगळे घेऊन जर ते धोंड्याला जात असेल तर धोंडा करणाऱ्याला किती जड जाईल हे. आणि हे पैशावाले लोक काही प्रथा काढतात आणि हे कुठंतरी गरिबाला जड जाते. आणि मग हे एकमेकाचं बघून माझ्या सासू सासऱ्यांनी असं केलं, तुझ्या सासू सासऱ्यांनी नाही केलं का? आणि हे कुठे काही पोथी पुराणात लिहिलेलं नाही. फक्त पोथी पुराणात लिहिलेलं लेक जावयाचं लिहिलेलं आहे की लेकी जावयाला धोंडा करायचा, त्यांची पूजा करायची आणि जे सासू सासरे हशी खुशीनं देतील त्याच्यात खुश राहायचं. पण आता तसं राहिलं नाही. आता फक्त लेक जावईच नाही, सासू सासरे, नंदन, ते नंदेचा नवरा, परत इकडचे देर, त्यांचे भाऊबंद, या एवढ्या सर्वांना कपडे, ते ताट वगैरे कुठून आणायचा व एवढा खर्च? आणि ज्यांना 2-3 मुली आहे त्यांना किती जड जाईल हे धोंडे करायला? आता जेव्हापासनं समजा धोंडा, बरं मुलीच्या आई वडिलांना फक्त धोंडाच करायचा नसतो. जसे मुलीचं लग्न झालं तसं सासरकडच्यांना अपेक्षा लागून जाते की अजून येऊ द्या, अजून येऊ द्या. आणि मुलीचे आई वडील लग्न करतात, ते लग्नाचा खर्च वेगळा, साखरपुड्याचा खर्च वेगळा, परत दिवाळीचा खर्च वेगळा, नवरात्राचा खर्च वेगळा, धोंड्याचा खर्च वेगळा, म्हणजे हे चालूच असतं. आता तुम्ही म्हणशाल मुली कुठं भेटू लागल्या? मुली भेटत नाही ही खरी गोष्ट आहे. पण हुंडा पण आहे, अजून सुद्धा हुंडा आहे. असं म्हणू नका मुली भेटत नाहीये मग हुंडे कुठं आहे. हुंडे कुठे नाहीये. जिथं समजा मुलाला कोणी, समजा शेतकरी मुलगा आहे, त्याला नोकरी नाहीये, ते मुलं हुंडे घेत नाही. ज्याच्याकडे सरकारी गव्हर्नमेंट नोकरी आहे, जो चांगला बिझनेसमॅन आहे, हे लोक अजून सुद्धा हुंडे घेतात. आणि जर आपल्याला चांगलं स्थळ बघायचं म्हणलं तर हुंडा द्यावाच लागतो. आपल्या लेवलचं बघायचं म्हटलं की मग तिथं आपण विचार करतो की पुढं चालून मुलीला कशाची कमी नाही पडली पाहिजे. असं नाही की हुंडे पुरेच बंद झाले, पुरे बंद झालेले नाही, अजून सुद्धा हुंडे अजून सुद्धा आहे. मग ते हुंडा द्यायचा, साखरपुडा चांगला करायचा, लग्न चांगले करायचे. आणि नवरात्रात पण ही नवीनच स्पर्धा काढताय हो लोक. नवरात्रात पण एकाच, म्हणजे जी मेन सासू असते त्या सासूला सगळं फराळाचं देत होते. त्याच्यावर जे भांडे कुंडे वस्तू असतात ना, फराळाचं पूर्ण साहित्य,
खाण्यापिण्याचं सगळे त्यातले भांडे वगैरे ते होते फक्त एका सासूला. आता जर 2 सासा 3 सासा जर दोघी जणीचं असेल तर मग त्या चुलत मुलत धरत्या, त्यांचं बी सगळ्यांचं फराळाचं द्या. ते नवरात्र करायला ते आई वडिलांना किती जड जाते इतक्या जणांचं फराळाचं द्यायचं म्हटलं तर. आणि फराळाचं काही एवढंसच नसतं, एका जणाचंच घ्यायला किती मोठे पैसे लागतात फराळाचं द्यायचं म्हटलं तर. आणि ही लोक दिवसेंदिवस पैशावाले काही परता काढतात. साखरपुड्याला पण तसंच झालं. 50 आणि 60 डबे देतात का हो कोणी? एवढे डबे देऊन काय करायचं? घासाची आट. आणि सासरकडच्या लोटाय एवढेच कमी, अजून द्यायला पाहिजे होते डबे. बाई तू घासणार आहे का पुढे चालून एवढे डबे? द्या द्या द्या. बरं ते डबे तर डबे, साखरपुड्याला बी एवढ्या वस्तू निघल्या देण्याच्या, ते पण द्यायचे. लग्नात भांडे कुंडे पण द्यायचे. नवरात्रात बी फराळाचं ते खाण्यापिण्याचं साबुदाणा भगर शेंगदाणे भरपूर काही आहे त्याच्यामध्ये. सगळे चहाचे आयटमचे जेवढे साहित्य लागतं, पातेलं कप चाळणी सगळं त्याच्यात. ते साखरेचा डबा, पत्तीचा डबा, एक तेलाची कॅटली, कढाई, पातेलं आणि शेगडी. अरे बाप, म्हणजे भरपूर साहित्य आहे असं. ते पण द्यायचं. ते फक्त एका जणीचं नाही, 4-5 जणीचं साहित्य घ्यायचं, त्यातला तो खर्च वेगळा. दिवाळीला पण सगळ्यांना कपडे करायचे. लेक जावई तर असते, सासू सासरे नंदन दीर, ते पण दिवाळीचा खर्च वेगळा. आणि परत हे धोंडा 3ऱ्या वर्षी येतो. परत हे धोंड्याचं बी लोकांनी नवीन काढलं. मग आता लोक काय म्हणता, प्रथाची ती. अरे प्रथा ही पहिली नव्हती अशी. पहिली प्रथा फक्त लेक जवायलाच होती. नंतर सासू सासरे निघले. परत सासू सासऱ्यात मग नंदन, मग देर, भाये, त्याच्यानंतर मग ती चुलत त्यांचे सख्खे, हे आमचे सख्खे भाऊबंदी यांना पण करा. पैशावाले लोक करतात आणि हे गरीबाला भोगावं लागतं. ते सासरकडची मंडळी समजा, मुलीकडची मंडळी, त्यांचं हे करू करू फुसकट पडत ना तिकडं. त्यांचं ढेंडाळिंगाचं काम आहे. एवढं कुठं असतं का? हे लोक कुठं काही काही परता काढू लागले पैशावाले. हे गरीबाला कुठंतरी जड जातंय. हे कुठंतरी बंद व्हायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? आणि ही प्रथा दिवसेंदिवस पसरत चालली. आता जर व्यक्ती जर वारला समजा, आपलं माहेरकडचं समजा कोणीतरी समजा वारलं, तर राखेचा दाव्याचा खर्च तर असतोच, बरोबर आहे. तो खर्च असतो, ते लेक जावायचा असतो, ते करत असतात. पण आता ते गोड जेवणाचा खर्च पण ती लेक जावई ती आणतात, समजा सगळं साहित्य आणतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण ते कपड्याचं पण आता नवीन प्रथा काढून ठेवली हो. ती कुंड्यांनी सगळ्याला कपडे करायचे, मग त्यांनी कपडे करायचे गोड जेवणाला. पहिला असं होतं, लेकीनं इथून गोड जेवणाचा समजा ते शिदा सगळा घेऊन जायचा आणि तिथून भावाने बहिणीला साडी घ्यायची, असं गोड जेवण पहिले होतं. पण आता लेकीनं सगळ्यांना, जेवढे चुलत भाऊ सख्खे भाऊ भावजाया आहे ना, त्यांना सगळ्यांना कपडे करायचे. आणि मग ते आपल्याला एक साडी घेतील. ही कशाला? रिकामा खर्च नाही तर काय होय. म्हणजे लोक असे काही काही चाल पाडून देत आहे दिवसेंदिवस. आणि हे कुठंतरी गरीब लोकांना जड जात आहे. मग ते आपण नाही करावं, गरीब आहे तर मग नाही करावं, तर मग लोक नाव ठेवतात. सासरकडची मंडळी नाव ठेवती, काय केलं तुझ्या आई वडिलांनी आमच्यासाठी? असे म्हणजे दिवसेंदिवस इतके, म्हणजे काय काय प्रथा काढून ठेवलेले लोक, त्यांचं त्यांनाच माहिती. मग काय तर आम्हाला एक मुलगी, आम्ही चांगलं करू, एक मुलगी अरे बाबा तू चांगलं करशील पण नवीन नको प्रथा पाडू ना काही पण. हा, एवढा खर्च करण्यापेक्षा पैसे दे त्या लेकीला, तिच्या नावावर टाक काही, ती पैसे तिला कामा येईल. हे रिकामं कपड्यात आणि भांड्यात कशाला घालताय उगाच? याला कपडे नुसता मोठेपणा, फक्त मोठेपणा आहे, बाकी काही नाही. आणि सासरकडच्याला वाटतं आम्हाला केले, मग आमच्या भाऊबंदाला बी कपडे करावं तुझ्या आई वडिलांनी. कशाला करावं? तू जाय ना बाई एकटी, तुझा लेक जावई जाय, तुझा दुसरा मुलगा आहे अजून तो घेऊन जाय. तुम्ही सासू सासरे लेक जावई भाया जाऊ, ते तुमची जेवढी फॅमिली आहे मुलगी तेवढी घेऊन जा ना. बाकीचे ते भाऊबंदाला कशाला नेत बसताय? त्याचं ते ढेंडाळ काढताय तिकडं. त्याला किती जड जातं याचा विचार केलाय का कधी? खर्च खाण्यापिण्याचा वेगळा, कपड्या लत्त्याचा वेगळा, आणि ते भांडे कुंड्याचा वेगळा. आणि परत त्याच्यात नुसता फक्त अंगठी नाही केली आणि हे नाही केलं. काय लोक दिवसेंदिवस एवढी काय काय प्रथा काढले.
लोकांनाच माहिती. हे कुठंतरी मला तर वाटतं हे कुठंतरी बंद व्हायला हवं. आणि हा व्हिडिओ मी मागं पण एकदा टाकलेला आहे धोंड्याचा महिन्याचा. चला धन्यवाद. जर तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा.